नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. राजन साळवी शेकडो कार्यकर्त्यांसह ठाण्यात पोहोचलेत. थोड्याच वेळामध्ये आनंद आश्रम इथं त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. तर ठाकरेंच्या पक्षातील उपनेतेपदाचा त्यांनी राजीनामा कालच दिला होता. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार अशी चर्चा रंगली होती आणि या सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळाल्याचं दिसतंय. राजन साळवींनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यानं त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाला होता आणि आज त्यांचा हा पक्षप्रवेश होणार आहे. तर ठाण्यामध्ये दुपारी 3 वाजता म्हणजेच अगदी थोड्याच वेळामध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये ते प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कोकणात उद्धव ठाकरेंना हा एक मोठा धक्का मानला जातोय. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, काय सांगाल? थोड्याच वेळापूर्वी शेकडो कार्यकर्त्यांसह साळवी हे ठाण्याच्या दिशेने रवाना झाले होते. आता त्या ठिकाणी पोहोचल्याचं कळतंय. साधारणतः किती वाजता, किती वेळामध्ये हा प्रवेश होईल आणि किती कार्यकर्ते यावेळेला प्रवेश करणार आहेत शिवसेनेमध्ये? त्यानुसार माजी आमदार राजन साळवी हे ठाणे शहरामध्ये दाखल आनंद आश्रम जिथे त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे तिथे मात्र अद्याप पोहोचले नाही. पुढच्या काही मिनिटातच ते इथे पोहोचण्याचं सांगण्यात येत आहे. त्याचे कार्यकर्ते उदय यांचा आवाज स्पष्टपणे आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. पुन्हा एकदा आपण कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूयात. मात्र सध्या ठाण्यामध्ये साळवी पोहोचल्याची माहिती आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये त्यांचा हा पक्षप्रवेश होईल. यावेळेला त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते ज्यावेळेला ते प्रत्यक्ष प्रवेश करतील तेही बघावं लागणार आहे. दरम्यान साळवी हे ठाकरे गटामध्ये नाराज असल्याचा अनेक वेळा दिसून आलेला होता. विशेषतः विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची नाराजी उघडपणे समोर आली होती. पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, याविषयीचे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतायत. उदय, काय सांगाल? साळवी शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहे शिवसेनेमध्ये. किती वेळामध्ये हा प्रवेश होईल आणि सध्या काय चित्र दिसतंय? माजी आमदार राजन साळवी हे काही वेळातच आनंद आश्रम इथे पोहोचणार आहे. ते ठाणे शहरात दाखल झाल्याची माहिती मिळते. पुढच्या काही वेळातच त्यांच्या कार्यकर्त्यांसह ते आनंद आश्रम इथे पोहोचणार आहे. आनंद आश्रम हा ढेमी नाका इथे ठाणे शहरामध्ये आणि इथे सर्व पक्षप्रवेशाचे सोहळे जे ते पार पडत असतात. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील काही वेळाने इथे पोहोचणार आहेत. मात्र जिथे पक्षप्रवेश सोहळा होणार आहे तिथे आपण काय तयारी झाली आपण इथे पाहू शकतो. मागे एक मोठं बॅनर जे आहे ते इथे लावण्यात आलेलं आहे आणि इथे स्टेज बनवण्यात आलेलं आहे आणि या स्टेजवरती हा पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. पुढे जर आपण पाहिलं तर कार्यकर्ते जे आहेत लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातले हे कार्यकर्ते देखील इथं हळूहळू जमू लागलेले आहेत. मात्र राजन साळवी यांच्यासह मोठ्या संख्येने काही कार्यकर्ते जे ते त्यांच्यासोबतच इथे येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ठाणे शहरातला हा ढेमी नाका परिसर आहे आणि याच परिसरामध्ये आपण इथे आनंद आश्रम पाहतोय. त्याच आनंद आश्रमाच्या या प्रांगणामध्ये माजी आमदार राजन साळवी यांचा पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो पार पाडणार आहे. एक ठाकरे गटासाठी खूप मोठा धक्का जो आहे तो समजला जातो आहे आणि त्यानुसार हा पक्षप्रवेश झाल्यानंतर कोकणामध्ये ठाकरे गटाचं नेमकं किती अस्तित्व राहतं याचा देखील अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत. वैभव नाईक असतील जे माजी आमदार आहेत आणि त्याचबरोबर विद्यमान आमदार चिपळूणचे भास्कर जाधव हे दोन जे आहेत प्रतिनिधी तेच आता ठाकरे गटाची कोकणामध्ये असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता कोकण हा जो शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटला जात होता तो बालेकिल्ला आता पूर्णपणे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आल्याचं बोललं जाते. आज राजन साळवी यांचा पक्षप्रवेश सोहळा आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर राजन साळवी यांच्यावरती काय जबाबदारी दिली जाते हे देखील पाहायला पाहिजे. कारण तिथे आता विद्यमान आमदार जे आहेत ते किरण सामंत आहेत. त्यामुळे किरण सामंत यांच्या विरोधामध्ये राजन साळवी यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांचा पराभव झाला होता. मात्र आता पराभवानंतर त्यांचा शिवसेनेतच पक्षप्रवेश होतो आहे. जर पक्षप्रवेश झाला तर त्यांच्यावरती पुढची जबाबदारी काय असणार आहे हे देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चितच उदय, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. ते माजी आमदार शिवसेनेचे उपनेते राजन साळवी आपल्यासोबत आहे. राजन साळवींनी नुकताच निर्णय घेतला आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र तुम्ही शिवसेना देखील आज केलेलं आहे. शिवसेना प्रमुखांनी तर शिकवणच दिलेली आहे. भेटला महाराष्ट्रात जातो जय महाराष्ट्र म्हणायचं ते सुरूच आहे आणि ते सुरू राहणार. पण काय नक्की असं काय घडलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावंत तुम्ही कार्यकर्ते म्हणून म्हटलात आणि तुम्ही आता त्यांनाच जय महाराष्ट्र करून तुम्ही पुन्हा चालल्यात, काय असं नक्की घडलं? गेले 38 वर्ष मी शिवसेना पक्षाचं शिवसैनिक, नंतर नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख आणि आमदार 3 टर्म असा माझा प्रवास झाला. त्या प्रवासामध्ये
2007चा माझा पोटनिवडणुकीचा पराभव, 2024चा ह्या निवडणुकीचा पराभव, 2007ची निवडणूक त्या पराभवाला कारणं वेगळी होती, संदर्भ वेगळे होते. 2024 सालच्या निवडणुकीच्या पराभवाला जी मंडळी कारणीभूत होती त्यांच्यामुळे मला पराभवाला सामोरं जावं लागलं, त्याबद्दलची सविस्तर माहिती मी शिवसेना पक्षप्रमुखांनी मांडली आणि त्यानंतर मी शांत राहिलो होतो. त्यानंतरच्या कालावधीमध्ये आमच्या सहकाऱ्यांच्या इच्छेप्रमाणे, त्यांच्या सूचनेप्रमाणे, माझ्या इच्छेप्रमाणे आम्ही निर्णय घेतला आणि आम्हाला असं वाटलं की भविष्यातल्या कालखंडामध्ये आपल्याला संपूर्ण जिल्हा, आपला महाराष्ट्र पुढं न्यायचा असेल तर एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलं. तिथे वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे आहेत, आपली निशाणी त्या धनुष्यबाण आहे आणि ते ठरवून आम्ही आज प्रवेशाचा निर्णय आज घेतलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. ज्या पक्षाने आपल्याला मोठं उपनेता केलं, आमदार केलं 2-2, 3-3 वेळेस, चांगलेत. राजन साळवी म्हणजे एक चांगली व्यक्ती आहे, परंतु शेवटी पक्ष सोडणं हे कधी चुकीचं आहे. निवडणुकीतल्या एखाद्या पराभवामुळे पक्ष सोडणं हे तर सगळ्यात महत्वाचं चुकीचं आहे. हे जे पळून जातात ना, हे जय महाराष्ट्र, हे जय गुजरात वगैरे करतात, जय भाजप करतात, जय महाराष्ट्र करत नाहीत. कारण जो व्यक्ती घाबरून, केसेसना घाबरून, भ्रष्ट असल्यामुळे पळून जातो, पैशाच्या स्वार्थासाठी असेल किंवा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी असेल पळून जातो ना, तो जय महाराष्ट्र कधी बोलू नाही शकत. नेता म्हणजे गड नव्हे, शिवसैनिक म्हणजे गड. बुरुज हा जो असतो तो सैनिकांचा असतो, त्यावर उभा राहणार आहे म्हणजे तो नव्हे. ते बुरुज बसतायत, शिवसंघटनेचे बुरुज बसतायत, ठाशीव आहेत आणि तसे उभे आहेत. त्यांनी जाताना विनायक राऊतांवरती टीका केलेली आहे. विनायक राऊतांवर आता मला वाटतं या विषयावर मी बोलणं योग्यच नाही. त्या संदर्भात गेलेल्या माणसांबद्दल पुन्हा पुन्हा त्यांच्या टीकेची गंभीर दखल घेऊन बोलणं हे काय आम्हाला वाटत नाही. आम्ही आता जे गेले ते गेले, जे आहेत त्यांना सोबत घेऊन संघटना पुढे वाढवायची बस.